गुड मॉर्निंग चिल्ड्रन। आज के इस वीडियो क्लास में हम आपके तृतीय भाषा हिंदी में आज हम अभ्यास करेंगे रहीम के दोहे। ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ रहीम के दोहे। ठीक है बच्चों, तो सबसे पहले हम ये देखेंगे इस दोहे का आशय क्या है। तो यहाँ पर देख लीजिए, छात्र इन दोहों के द्वारा सज्जनों तथा महान लोगों का स्वभाव समझ सकते हैं। इसी प्रकार छोटे तथा साधारण वस्तुओं का महत्व की जानकारी प्राप्त कर सकते हैं। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಈ ದೋಹೆಯ ಆಶಯ ಮುಖ್ಯ ಅಂಶ ಕೇಂದ್ರೀಯ ಬಿಂದು ಏನು ಅಂದರೆ ಛಾತ್ರ ಇನ್ ದೋಹೋं के द्वारा ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ದೋಹೆಯ ಮುಖಾಂತರ ಸಜ್ಜನೋ ತಥಾ ಮಹಾನ್ ಲೋಗೋं का ಸಜ್ಜನರು ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸ್ವಭಾವ ಏನು ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ। इसी प्रकार ಇದೇ ರೀತಿ छोटे तथा साधारण वस्तुओं के महत्व की जानकारी प्राप्त कर सकते हैं। ಈ ಸಾಧಾರಣ ವಸ್ತುಗಳು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ವಸ್ತುಗಳ ಮಹತ್ವ ಏನು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಬುದನ್ನು ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ತಿಳ್ಕೋತಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆ ಈ ದೋಹೆಯ ಆಶಯ ಅಥವಾ ಕೇಂದ್ರೀಯ ಬಿಂದು ಏನು ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಗುಣ ಸ್ವಭಾವಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ವಸ್ತುಗಳು ಅತ್ಯಂತ ಸಾಧಾರಣ ವಸ್ತುಗಳ ಮಹತ್ವ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ಅತ್ಯಂತ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಅತೀ ಸುಂದರವಾಗಿ ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ। ठीक है बच्चों, अब हम स्टार्ट करेंगे। तो शुरुआत में हम यहाँ पर देखते हैं कवि परिचय। कवि रहीम दास जी। रहीम का जन्म 17 दिसंबर 1556 को लाहौर में हुआ था। उनका पूरा नाम अब्दुल रहीम खान खाना है। उनके पिता का नाम बैरम खान, माता का नाम सुल्ताना बेगम था। रहीम सतसई, बरवई नायिका, भेद, श्रृंगार सोरठा आदि इनकी प्रसिद्ध रचनाएं हैं। इनके काव्य में नीति, भक्ति, प्रेम, श्रृंगार का सुंदर समावेश हुआ है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಕವಿ ಪರಿಚಯ। ರಹೀಮ್ ಕಾ ಜನ್ಮ, ರಹೀಮ್ ಅವರ ಜನ್ಮ 17 ದಿಸಂಬರ್ 17ನೇ ಡಿಸೆಂಬರ್ 1556 को 1556ರಲ್ಲಿ ಲಾಹೋರಲ್ಲಿ ಆಯಿತು। ಲಾಹೋರ್ में हुआ था ಆಗಿತ್ತು। उनका पूरा नाम ಅವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಅಬ್ದುಲ್ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಖಾನಾ है। ಅವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಅಬ್ದುಲ್ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಖಾನಾ ಎಂದು। उनके पिता का नाम और ತಂದೆ ಹೆಸರು बैरम खान, माता का नाम सुल्ताना बेगम था। रहीम सतसई, बरवई नायिका, भेद, श्रृंगार सोरठा आदि इनकी प्रसिद्ध रचनाएं हैं। रहीम सतसई, बरवई नायिका, भेद, श्रृंगार सोरठा ಈ ಎಲ್ಲವೂ ಇವರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೃತಿಗಳು। ಇನ್ಕೆ ಕಾವ್ಯ में ಇವರ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಇವರ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ ನೀತಿ, ಭಕ್ತಿ, ಪ್ರೇಮ್, ಶೃಂಗಾರ ಸುಂದರ ಸಮಾವೇಶ ಹುವಾ है। ಇಲ್ಲಿ ನೀತಿ, ಭಕ್ತಿ, ಪ್ರೇಮ, ಶೃಂಗಾರ ಈ ಎಲ್ಲ ರಸಗಳ ಅದ್ಭುತ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಇವರ ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ಇವರ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು। ठीक है बच्चों, अब हम स्टार्ट करेंगे फर्स्ट दोहा, यानी पहला दोहा। तरवर फल नहीं खात है, सरवर पिया ही न पान, कही रहीम पर काज हित, संपत्ति संचय ही सुजान। और एक बार देख लीजिए, तरवर फल नहीं खात है, सरवर पिया ही न पान, कही रहीम पर काज हित, संपत्ति संचय ही सुजान। तो इसके अंतर्गत आने वाले कुछ शब्दार्थ इस प्रकार है। तरु यानी वृक्ष, और सरवर सरोवर, पिया ही पीती है, पान, पान का मतलब यह है पानी, प्रकाश हित परोपकार के लिए, दूसरों के भलाई के लिए, दूसरों के उपकार के लिए, संचय ही संचयन करना, इकट्ठा करना, एकत्रित करना, क्रोढ़ीकर करना, और सुजान, सुजान का मतलब ये है सज्जन। ठीक है, तो अब हम देखेंगे इस कविता का भावार्थ क्या है। रहीम दास जी यहाँ पर कहते हैं कि जिस प्रकार पेड़ अपने फल खुद नहीं खाते और सरोवर अपना पानी स्वयं नहीं पीते, ठीक उसी तरह सज्जन लोग दूसरों के कल्याण के लिए धन का संग्रह करते हैं। यहाँ पर देख लीजिए, तरवर फल नहीं खात है। तरवर, तरवर का मतलब ये है वृक्ष यानी पेड़, ಗಿಡ, ಮರ। ತರ್ವರ್ ಫಲ ನಹಿ ಖಾತ ಹೈ, ಮರಗಿಡಗಳು ತಮ್ಮ ಹಣ್ಣನ್ನು ತಾವೇ ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲ।
ಸರ್ವರ್ ಪಿಯಾಹಿ ನ ಪಾನ್, ಸರೋವರ ತನ್ನ ನೀರನ್ನು ತಾನೇ ಕುಡಿಯುವುದಿಲ್ಲ. ಕಾಹಿ ರಹೀಮ್ ಪರಕಾಜ್ ಹಿತ್, ಸಂಪತ್ತಿ ಸಂಚಹಿ ಸುಜಾನ್. ಅದೇ ರೀತಿ ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಉತ್ತಮ ಗುಣದ ಉತ್ತಮ ಸ್ವಭಾವದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತನ್ನು, ಹಣವನ್ನು ಈ ಬೇರೆಯವರ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗಿ, ಪರೋಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ. ठीक है. और एक देवहा देख लीजिए यहाँ पर, जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसंग, चंदन विश्व व्यापत नहीं लिपटे रहत भुजंग. और एक बार देख लीजिए, जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसंग, चंदन विश्व व्यापत नहीं लिपटे रहत भुजंग. इस दोहे के अंतर्गत आने वाले कुछ शब्दार्थ देख लीजिए यहाँ पर. प्रकृति मतलब ಸ್ವಭಾವ, ಪ್ರಕೃತಿ ಅಂದರೆ ಸ್ವಭಾವ ಅಂತ. ಕುಸಂಗ್ ಬುರಿ ಸಂಗತ್, ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿ, ಕೆಟ್ಟ ಸಹವಾಸ. ಚಂದನ್, ಚಂದನ್ ಅಂದರೆ ಶ್ರೀಗಂಧದ ಮರ, ಏಕ್ ಸುಗಂಧಿತ ವೃಕ್ಷ ಅಂದರೆ ಶ್ರೀಗಂಧದ ಮರ. ಲಿಪಟ್ನ ಸಟೇ ರಹನ, ಸುತ್ತುವರಿಯೋದು. ಭುಜಂಗ ಅಂದರೆ ಹಾವು ಅಂತ, सांप. ठीक है. तो यहाँ पर भावार्थ देख लीजिए. रहीम दास जी कहते हैं कि जो अच्छे स्वभाव के लोग होते हैं उन्हें बुरी संगत का असर नहीं होता है. जैसे चंदन के पेड़ से सांप के लिपटे रहने के बावजूद भी चंदन में इसका कोई जहर प्रवेश नहीं कर सकता है. तो यहाँ पर देख लीजिए भावार्थ. जो रहीम उत्तम प्रकृति, उत्तम व्यक्तिಗಳ ಸ್ವಭಾವ. जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसंग, ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಹವಾಸ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಚಂದನ್ ವಿಶ್ವ ವ್ಯಾಪತ ನಹಿ. ಇಲ್ಲಿ ರಹೀಮ್ ದಾಸರು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಚಂದನ್ ವಿಶ್ವ ವ್ಯಾಪತ ನಹಿ, ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಕ್ಕೆ ವಿಷ ತಾಗುವುದಿಲ್ಲ, ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಕ್ಕೆ ವಿಷ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಲಿಪಟೆ ರಹಿತ ಭುಜಂಗ್, ಈ ಸರ್ಪ ವಿಷಯುಕ್ತ ಹಾವು ಶ್ರೀಗಂಧ ಮರವನ್ನು ಸುತ್ತುವರೆದರೂ ಕೂಡ ಶ್ರೀಗಂಧ ಮರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವಿಷದ ಪ್ರಭಾವ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ರಹೀಮ್ ದಾಸರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಹವಾಸ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೆಟ್ಟ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅವರಲ್ಲಿರುವಂತಹ ಉತ್ತಮ ಗುಣ ಏನಿದೆ, ಸ್ವಭಾವ, ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗಲ್ಲ. ಶ್ರೀಗಂಧ ಮರಕ್ಕೆ ಹಾವು ಸುತ್ತಿಕೊಂಡರೂ ಕೂಡ ಶ್ರೀಗಂಧ ಮರ ವಿಷದ ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುವುದಿಲ್ಲ. ठीक है बच्चों, यहाँ पर इस वीडियो क्लास हम समाप्त करते हैं और एक वीडियो क्लास में इस पार्ट को हम कंटिन्यू करेंगे. थैंक यू वेरी मच.